जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. दशक चौथा. नवविधा भक्ती. समास पहिला. श्रवण भक्ती. श्रीराम समर्थ. जय जय श्री जगन्नाथा. तू विद्या वैभवे समर्था. अध्यात्म विद्येच्या परमार्था मज बोलवावे. हे गणपते, तुझा जय जयकार असो. तू विद्येच्या वैभवाने सामर्थ्यवान आहेस. अध्यात्म विद्या ज्या मोक्षात परिणत होते ती विद्या सांगण्यासाठी मला सामर्थ्य द्यावे. नमो शारदा वेद जननी सकळ सिद्ध जने चेनी मानस प्रवर्तले मननी स्फूर्ती रूपे. वेद प्रगट करणाऱ्या शारदेला नमस्कार असो. तिच्या कृपेने सर्व सिद्धी मिळतात. माझ्याही मनात पुढील विषय सांगण्यासाठी स्फूर्ती निर्माण झाली आहे. आता आठवू सद्गुरु तो पराचाही परू. जयाचे ज्ञान विचारू कडो लागे. आता श्री सद्गुरूंचे स्मरण करू. तो ईश्वराहून सूक्ष्म व श्रेष्ठ परम ब्रह्मरूप आहे. त्यांच्या कृपेने अध्यात्म ज्ञान विषयक शब्द ज्ञान समजू लागते. श्रोतेन पुसिले बरवे भगवत भजन कैसे करावे म्हणून बोलिले स्वभावे ग्रंथांतरी. श्रोत्यांनी भगवत भक्ती कशी करावी असा मोठा मौलिक प्रश्न विचारला आहे. त्याविषयी निरनिराळ्या भक्ती ग्रंथात जे सांगितले आहे ते मी माझ्या शब्दात सांगेन. सावध होऊन श्रोतेजन एका नवविधा भक्ती भजन सत्शास्त्री बोलिले पावन होई जे येणे. भागवतवादी भक्तिशास्त्रांच्या उत्तम ग्रंथात जी नवविधा भक्ती सांगितली आहे ती श्रोत्यांनी सावधपणे ऐकावी. त्यामुळे श्रोता पवित्र होतील. श्लोक. श्रवण कीर्तन वैष्णव स्मरण पाद सेवन अर्चन वंदन दास्य संख्य मान्म निवेदनम. श्रवण कीर्तन नामस्मरण पाद सेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन अशी 9 प्रकारची भक्ती भक्तिशास्त्रात ग्रंथात सांगितली आहे. नवविधा भक्ती बोलीजे, नवविधा भजन बोलीजे, त्याची पुढे प्रांजळ केले श्रोती अवधान दिधले पाहिजे. आता अशा या 9 प्रकारच्या भक्तीचे तपशीलवार वर्णन पुढे केले आहे. श्रोत्यांनी सावधतेने ते ऐकावे. प्रथम भजन ऐसे जान हरिकथा पुराण श्रवण. आता अध्यात्म निरूपण ऐकत जावे. आता भक्तीचा पहिला प्रकार ऐका. हरिकथा पुराणे अध्यात्मशास्त्र ऐकावे. उदाहरणार्थ हरिकथा हरिविजय या ग्रंथात आहे. कुर्मादी 18 पुराणे ते गीता उपनिषदे ब्रह्मसूत्रे त्यावरील शांकरादी भाष्ये आनंदगिरी सारखी भाष्यांवरील भाष्ये पंचदशी विवेक सिंधू विचार सागर इत्यादी ग्रंथ नारदादी भक्तिसूत्रे कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग योग मार्ग वैराग्य मार्ग ऐकत जावे. समर्थ म्हणतात पूर्व मीमांसतेतील कर्ममार्ग रामोपासने सारखे उपासना मार्ग उपनिषदांचा ज्ञान मार्ग गुरु हेच सर्वस्व मानणारा सिद्धांत मार्ग पतंजलीचा योग मार्ग नाथ संप्रदायाचा वैराग्य मार्ग इत्यादी समजवून घ्यावेत. नाना व्रतांचे महिमे नाना तीर्थांचे महिमे नाना दानांचे महिमे ऐकत जावे. कार्तिक स्नानांसारखी व्रते काशीसारखी तीर्थक्षेत्रे गोदानासारख्या दानांचे महत्त्व समजून घ्यावे. नाना महात्मे नाना स्थाने नाना मंत्र नाना साधने नाना तपे पुरश्चरणे ऐकत जावी. पंढरी महात्मे आळंदीचे सिद्ध बेटे त्रयोदशाक्षरी मंत्र नामसाधमा पंचाग्नी साधन गायत्री पुरश्चरण इत्यादी विषयी ऐकावे.
दुग्धाहारी निराहारी फळाहारी पर्णाहारी तृणाहारी नानाहारी कैसे ते ऐकावे. फळ दूध फळे पाने गवत इत्यादी खाऊन राहणारे तपस्वी असे अनेक प्रकारचे आहार घेणारे व काही न खाता राहणारे असतात त्यांच्याविषयी ऐकत जावे. उष्णवास जडवास शीतवास अरण्यवास भूगर्भ आणि आकाशवास कैसे ते ऐकावे. अग्नी पाणी बर्फ जंगल भुयार आकाश इत्यादिकांजवळ किंवा त्यांच्यात राहणारे तपस्वी असतात. जपी तपी तामसयोगी नाना निग्रह हटयोगी शाक्त आगम अघोर योगी कैसे ते ऐकावे. नाना जप नामजप सारखा जप करणारे विश्वामित्रासारखे तपस्वी दुर्वासासारखे तापट चांगदेवासारखे योगी एका पायावर उभे राहून तप करणारे शक्तीचे उपासक शैवागम प्रेतादिकांची उपासना करणारे कसे असतात ते ऐकावे. नाना मुद्रा नाना आसने नाना देखणी लक्ष्यस्थाने पिंड ज्ञाने तत्वज्ञाने कैसे ते ऐकावी. खेचरी सारख्या योग मुद्रा पद्मासनासारखी आसने भ्रूमध्यासारखी पहावीत अशी लक्ष्यस्थाने देखणी हे लक्ष्यस्थानाचे विशेषण पदपिंडांची गोठी व उत्तर मीमांसादी तत्वज्ञाने ऐकावीत. नाना पिंडांची रचना नाना भूगोळ रचना नाना सृष्टीची रचना कैसी ती ऐकावी. मानवादी शरीरांची रचना सूर्यमालेतील ग्रहांची वैशिष्ट्ये जडचारादी सृष्टीची माहिती घ्यावी. चंद्र सूर्य तारामंडळे ग्रहमंडळे मेघमंडळे 21 स्वर्गे सप्त पाताळे कैसी ते ऐकावी. सूर्य चंद्र सूर्य तारे ग्रह ढगांचे प्रकार पहा. एन्साइक्लोपीडिक डिक्शनरी ऑक्सफर्ड. 21 स्वर्ग अतल वितल आदी 7 पाताळ समजून घ्यावेत. ब्रह्मा विष्णू महेश स्थाने इंद्रदेव ऋषी स्थाने वायो वरुण कुबेर स्थाने कैसी ते ऐकावी. ब्रह्मदेव विष्णुदेव शंकर इंद्र यमादी देव यांच्या लोकांची माहिती मार्कंडेयादी ऋषींची स्थाने वायू वरुण व कुबेराची स्थाने समजून घ्यावीत. नवखंडे 14 भुवने 8 दिक्पाळांची स्थाने नाना वने उपवने गहने कैसे ते ऐकावी. इलावृत भद्राक्ष इत्यादी नवखंड 7 अधोलोक व 7 स्वर्गादी ऊर्ध्वलोक अशी 14 भुवने इंद्र अग्न्यांदी पूर्व व अग्नेय दिशांचे स्वामी खांडवनासारखी वने ऋषींच्या आश्रमांची उपवने गण गंधर्व विद्याधर यक्ष किन्नर नारद तुंबर अष्टनायका संगीत विचार कैसा तो ऐकावा. शिवगण गंधर्व विद्याधर यक्ष किन्नर नारद तुंबर रंभादी अप्सरा व संगीताचा अभ्यास रागज्ञान ताळज्ञान नृत्यज्ञान वाद्यज्ञान अमृत वेड प्रसंग ज्ञान कैसे ते ऐकावे. मालकन इत्यादी संगीतातील राग त्रितालादी ताल कथ्थकादी नृत्यांचे प्रकार रुद्र वीणेसारखी वाद्य गबाडादी मुहूर्त व कोणत्या प्रसंगी काय करावे इत्यादी ऐकत जावे. 14 विद्या 64 कला सामुद्रिक लक्षण सकळ कळा 32 लक्षणे नाना कळा कैशा त्या ऐकाव्या. 14 विद्या 4 वेद 6 वेदांगे ज्ञान न्यायमीमांसा पुराण व धर्मशास्त्र 64 कला इतिहास कला वाङ्मय भाषा व्यवहार स्वयंपाक
रत्न परीक्षा इत्यादी ज्योतिष विषयक देह लक्षणांचे ज्ञान, महापुरुषांची 32 लक्षणे, पूर्व सुकृत, सुखरूपता, शील, पराक्रम, अभ्यास, शास्त्रज्ञान, सत्संग, निसंगता, दातृत्व इत्यादी मंत्र, मोहरे, तोटके, सिद्धी, नाना वल्ली, नाना औषधी, धातू, रसायन, बुद्धी, नाडी ज्ञाने ऐकावी. गायत्री सारखे मंत्र, अरिष्ट निवारक मणी, संकटनाशक तोडगे, लहान मोठ्या सिद्धी, वेली, वनौषधी, पारा इत्यादी धातू, तारुण्यदायक रसायने, मंडूकादी, नाडीची गती समजून घ्यावी. कोण्या दोषे कोण रोग, कोणा रोगास कोण प्रयोग, कोण्या प्रयोगास कोण योग, साधे तो ऐकावा. वातादी त्रिदोषांपैकी कशाच्या वृत्तीने कोणता रोग होतो, कोणत्या रोगावर काय औषध वापरावे, कोणता प्रयोग केला असता पुत्रादी प्राप्तीचा योग संभवतो ते जाणून घ्यावे. रवरवादी कुंभुपाक, नाना यातना, येमलोक, सुख दुःखादी स्वर्ग नरक, कैसा तो ऐकावा. रवरव व कुंभीपाकादी नरक, यमलोकातील अनेक प्रकारचे छळ, स्वर्गातील सुखे, नरकातील दुःखे जाणून घ्यावी. कैस्या नवविदा भक्ती, कैस्या चतुर्विद्या मुक्ती, कैसी पाविजे उत्तम गती, ऐसे हे ऐकावे. 9 भक्ती, 4 मुक्ती, उत्तम गती म्हणजे काय इत्यादी ऐकावे. पिंड ब्रह्मांडाची रचना, नाना तत्व विवंचना, सारासार विचारणा कैसी ते ऐकावी. पिंड म्हणजे जीवाचे शरीर, ब्रह्मांड म्हणजे ईश्वराचे शरीर, 36 किंवा 82 दृष्ट सृष्टीची घटक रूपे तत्वे व सार काय व असार काय हे समजून घ्यावे. सायोज्यता मुक्ती कैसी होते, कैसे पाविजे मोक्ष ते, या कारणे नाना मते शोधित जावी. सायोज्य मुक्ती व मोक्ष यांचा लाभ कसा होतो या संबंधीची मते समजावून घ्यावीत. वेदशास्त्रे आणि पुराणे, महावाक्यांची विवरणे, तनु चतुष्टय निरसणे कैसी ते ऐकावी. वेदांचा अर्थ समजावून सांगणारी शास्त्रे किंवा वेदरूप शास्त्रे, 18 पुराणे, तत्व मत्स्यादी महावाक्ये, स्थूल आदी 4 देहांचा निरास समजून घ्यावा. ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे. असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. अशा प्रकारे व्यापक व बहुरंगी श्रवण करावे. त्यातील असार सोडून सार घ्यावे, हीच खरी श्रवण भक्ती होय. वेदांच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण म्हणतात. सगुणांची चरित्रे ऐकावी, का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी. श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी. रामकृष्णादिकांची दिव्य चरित्रे वाचावीत, ऐकावीत, सांगावीत. वेदांत शास्त्रातील निर्गुण ब्रह्माचा ठाव घ्यावा, हीच खरी श्रवण भक्ती. सगुण देवांची चरित्रे, निर्गुणांची तत्वे यंत्रे, हे दोन्ही परम पवित्रे ऐकीत जावी. विठ्ठल नृसिंहासारख्या देवांच्या कथा, निर्गुणांतर्गत तत्वचिंतक व श्रीयंत्रासारख्या यंत्रांचे रहस्य कळावे. जयंत्या, उपोषणे, नाना साधने, यंत्र मंत्र यंत्र जप ध्याने, कीर्ती स्तुती स्तवने भजने, नानाविधे ऐकावी. कृष्ण जन्म एकादशी सारखी उपोषणे, षोडशोपचार युक्त पूजा, विविध मंत्र यंत्र जप ध्यान, भगवत कीर्ती स्तुती स्तोत्रे भजने ऐकावी. ऐसे श्रवण सगुणाचे
अध्यात्म निरूपण निर्गुणांचे विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. सगुणाचे श्रवण, निर्गुणांचे अध्यात्मशास्त्र यांचा अभ्यास करून दैवाचे निर्मूलन करून भगवंतांशी असलेल्या मूळच्या ऐक्याचा अनुभव घ्यावा. श्रवण भक्तीचे निरूपण निरोपिले असे जाण, पुढे कीर्तन भजनांचे लक्षण बोलिले असे. येथपर्यंत श्रवण भक्तीचे स्वरूप सांगितले. पुढील समासात कीर्तन भक्ती सांगितली आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रवण भक्ती नाम समास पहिला. गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील श्रवण भक्ती नावाचा समास पहिला समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम समर्थ.